नमस्कार, मी श्रीयुत तटकरे गुरुजी ज्योतिषाचार्य. मित्र हो, सध्याच्या स्थितीत लोक आर्थिकदृष्ट्या खूप गांजलेले किंवा त्रस्त असे झालेले आपल्याला पाहायला मिळतात. अनेक क्लायंट माझ्याकडे मोठ्या प्रमाणात येतात. त्यांचा बहुतांशी प्रश्न असतो की गुरुजी, माझी आर्थिक स्थिती कधी सुधारेल, किंवा माझ्याकडे आर्थिक स्रोत उत्तम आहे पण आर्थिक स्थिरता नाही आहे. तर अशा प्रकारे अनेक पद्धतीने जेव्हा आर्थिक स्थितीत गांजलेले लोक आपल्याकडे येतात तेव्हा त्यांच्याकडे त्यांच्या पत्रिकेच्या स्थितीनुसार काही उपासना त्यांना द्यावी लागते. कुंडलीमधनं आपल्याला बरेच ग्रहयोग आणि त्यातल्या ग्रह गोचर भ्रमणानुसार झालेली त्यांची स्थिती आणि मूळ पत्रिकेतली ग्रहस्थिती यावर आपल्याला अनेक पद्धतीने उपाययोजना म्हणजे व्रते, उपासना, तोडगे, त्याबरोबर काही दानं ह्यानुसार आपण त्याची तीव्रता त्या ग्रहांची कमी करू शकतो. मात्र आता मी तुम्हाला एक सर्वांना सूट होईल किंवा सर्वांना मान्य होईल असं एक महालक्ष्मी अष्टक स्तोत्र आपणासमोर प्रस्तुत करत आहे. ते काय करायचं आहे तर रोज सूर्यास्त समयी, सूर्यास्त होण्यापूर्वी 5 मिनिटे आधी गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा एक अर्धा पाऊण तास किंवा 1 तास देवासमोर राहील अशा पद्धतीचा आपल्याला दिवा लावायचा आहे. आणि त्यानंतर हे स्तोत्र आपल्याला 3 वेळा, त्यापेक्षाही जास्त तुम्ही पठण करू शकता, पण कमीत कमी 3 वेळा सलग परमेश्वराच्या समोर म्हणजे देव मंदिरासमोर आपल्याला बसून पद्मासन घालून किंवा आसन घालून सिद्धासन किंवा अगदी साध्या आसनामध्ये बसून सुद्धा तुम्ही महालक्ष्मी अष्टकाचं पठण करू शकता. ते मी आता तुम्हासमोर पठण करून दाखवतो आहे. श्री गणेशाय नमः. श्री शुभम श्री लाभम श्री गुरुभ्यो नमः. इंद्र उवाच नमस्ते अस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरी सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयंकरी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते. आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योगजे योगसंभूते महालक्ष्मी नमोस्तुते. स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरी महापापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. पद्मासनस्थे देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगन्मातः महालक्ष्मी नमोस्तुते. श्वेतांबरधरे देवी नानालंकारभूषिते जगस्थिते जगन्मातः महालक्ष्मी नमोस्तुते. महालक्ष्मी अष्टकस्तोत्रम यापडे भक्तिमान्नरा सर्वसिद्धिमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा. एककालपडे नित्यं महापापविनाशनं द्विकालं यत्पडे नित्यं धनधान्यसमन्विता त्रिकाल यत्पडे नित्यं सर्वशत्रुविनाशनं महालक्ष्मी भवे नित्यं प्रसन्ना वरदा शिवा. इंद्रकृत महालक्ष्मी अष्टकस्तोत्रम. श्री जगदंबार्पणमस्तु. पार्वती पतये हर हर महादेव. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नामोरानने. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अशा तऱ्हेनं जर तुम्ही रोज सूर्यास्त समयात महालक्ष्मी अष्टकाचं पठण जर कराल, मात्र यात सातत्य हवे आणि याचा तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल. आणि ज्यांना खरंच कर्जबाजारीपण आर्थिक स्थितीमुळे अत्यंत गांजलेले असतील यांनी मला व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधा किंवा माझा नंबर मी आपल्या समोर देत आहे, त्यावर संपर्क साधून तुम्ही माझा सल्ला किंवा माझी वेळ घेऊन मला भेटायला येऊ शकता आणि त्यानुसार आपण योग्य ती आपल्याला उपाययोजना नक्कीच करू शकतो आणि आपल्या ह्या आर्थिक अस्थिरतेला स्थिर करण्याचा प्रयत्न करू शकतो. जय गुरुदेव. धन्यवाद.